मित्रांनो, तुम्हाला आठवतोय का एक असा खेळाडू ज्याच्या निवडीवरून अख्ख्या देशात वाद पेटला होता? हो, ज्याच्यामुळे वाद पेटला होता आणि अंबाती रायुडूऐवजी त्याला टीममध्ये घेतलं म्हणून लोकांच्या प्रचंड ट्रोलिंगचा त्याला सामना करावा लागला होता. तो कोण आहे माहीत आहे का तुम्हाला? सांगतो. तो एक असा खेळाडू आहे, जो गेल्या 6 वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे आणि आता तर IPLनेही त्याच्याकडे पाठ फिरवली. म्हणून या खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. अजूनही लक्षात आलं नाही का तुमच्या? मी बोलतोय भारताच्या ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर यांच्याबद्दल. 22 मे 2026 रोजी विजय शंकरने भारतीय डोमेस्टिक क्रिकेट आणि IPLमधून आपली अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या 35व्या वर्षी घेतलेला हा निर्णय सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पण त्याने हा निर्णय का घेतला? खरं तर 2019 नंतर विजय शंकरला टीम इंडियात पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. इतकंच नाही तर IPL 2026च्या लिलावातही त्याला कोणत्याही टीमने खरेदी केलं नाही. तो अनसोल्ड राहिला. पण मित्रांनो, हा तोच खेळाडू आहे ज्याने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिल्या बॉलवर विकेट घेऊन इतिहास रचला होता. देशाच्या 500व्या ODI मॅचमध्ये शेवटची ओव्हर टाकून मॅच जिंकून दिली होती. निवृत्तीची पोस्ट शेअर करताना विजय म्हणाला, माझ्यावर प्रचंड टीका झाली, नफरत पसरवली गेली, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे निवडले. जर मी हे करू शकतो तर कोणीही करू शकतं. आणि शेवटी त्याने स्वाक्षरी करताना स्वतःचा उल्लेख युवर 3D क्रिकेटर असाच केला, ज्यावरून कधी काळी त्याला ट्रोल केलं गेलं होतं. परदेशात क्रिकेट खेळण्याच्या नवीन संधी शोधण्यासाठी त्याने हा निर्णय घेतलाय. तुम्हाला काय वाटतं? विजय शंकर खरोखरच एक अंडर एस्टिमेट खेळाडू होता की त्याला नशिबाची साथ लाभली नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.